नमस्कार शेतकरी मित्रांनो, रब्बीचा पीक विमा भरणं चालू होऊन जवळपास 15 दिवस झाले आहेत आणि पीक विमा का भरावा? तर एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, की फुकटचं जर भेटत असेल ना, तर माणसाला त्याचं महत्त्व नसते. त्याचं कारण असं आहे की या अगोदर पीक विम्याला आपल्याला शेतकरी हिस्सा भरावा लागत होता. त्यावेळेस शेतकरी काळजीनं आपले स्वतःचे खिशातले पैसे घालून लवकरात लवकर पीक विमा भरून घेत होते. पण आता गेल्या वर्षीपासून 1 रुपयात पीक विमा झाला आहे आणि 1 रुपयात पीक विमा असूनसुद्धा शेतकरी लवकर पीक विमा भरीत नाहीत. म्हणजे आपल्याला काय फक्त 1 रुपया लागायला आहे, तरी पण शेतकरी लवकर भरीत नाहीत. आता काही तुम्ही भरत असाल, नाही भरत मला माहीत नाही, ते तुम्ही भरला का नाही कमेंट करून सांगू शकता. पण मित्रांनो, मी बोलतोय जे आता माझ्या संपर्कातील बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना मी ह्या 2-4 दिवसामध्ये सहज चर्चा केली, व पीक विमा भरला का? तर नाही म्हणले भरू, सध्या आता जरा इलेक्शन चालू आहे ते. म्हणजे शेतकऱ्यांचं लक्ष स्वतःपेक्षा दुसऱ्याकडे आहे. आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, मतदान तर तुम्ही ज्याला करायचं त्याला करणारच आहात. तुम्हाला तुमच्या भागाप्रमाणे जो प्रतिनिधी चांगला वाटेल त्याला तुम्ही करणार आहात, त्याबद्दल दुमत नाही. पण पीक विमा भरणं हे आपली स्वतःची काळजी आहे, आपली गरज आहे. आणि तरी आपण जर या राजकारणाकडे लक्ष देऊन आपल्या कामासाठी जर वेळ देऊ शकत नसू, तर ही खूप खेदाची बाब आहे. कारण पीक विमा भरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. ज्या वेळेस आपल्याला पीक विमा जाहीर होतो किंवा पीक विमा मंजूर होतो आणि आपण जर भरलेला नसल, तर त्यावेळेस जी परिस्थिती राहते ती आता तुम्हाला अनुभव आला असेल तर कळेल. कारण ज्यावेळेस शेजाऱ्याला विमा येतो आणि आपल्याला येत नाही, त्यावेळेस आपला जळफळाट होत असतो. असं बऱ्याच शेतकऱ्यांचं होत असतं. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं पीक विमा भरणं गरजेचं आहे. या राजकारणाकडं थोडं दुर्लक्ष करा मित्रांनो, पण आपला पीक विमा भरून घ्या. कारण एकाही राजकारण्यानं किंवा महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाबाबत त्यांच्या कोणत्या जाहीरनाम्यामध्ये अशी चांगली हमी दिलेली आहे? तुम्ही दिली असेल तर कमेंट करून सांगा. माझ्या तर काही वाचनात आलं नाही. महायुतीनं सांगितलं की शेतकऱ्यांचा जो भाव फरक आहे, म्हणजे भावांतर योजना चालू करू. त्या मालाला भाव देऊ नाही, तर भावांतर योजना, म्हणजे शेतकऱ्यांना जर कमी भाव मिळाला तर वरचे फरकाचे पैसे आम्ही देऊ असं जाहीर केलं. पण शेतीमालाला चांगला भाव देऊ असं कोणीही जाहीर केलेलं मला तरी काही लक्षात निदर्शनास आलं नाही. प्रत्येक पक्षानं फक्त या महायुतीनं महिलांना माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1,500 महिना चालू केला. आता ते म्हणतात का आम्ही 2100 रुपये महिना देऊ. त्यानंतर महाविकास आघाडी म्हणते आम्ही 3000 रुपये महिना देऊ. पण मला एक सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो, पुन्हा एक जे PM किसान किंवा नमो शेतकरीचे जे 2000 रुपये आहेत, त्यामध्ये सुद्धा वाढ करू. आता मला एक सांगायचं मित्रांनो, म्हणजे मला माझा विचार माझ्या मनातली गोष्ट सांगतो की हे असे फुकटचे जे पैसे आहेत, यानं मला तरी वाटत नाही की आपलं भलं होईल किंवा कोणत्या शेतकऱ्याचं भलं होईल. हे पैसे मिळणं म्हणजे आपण आळशी बनण्यासारखं आहे शेतकरी मित्रांनो. तुम्हाला हे पटत असेल नसल पटेत, ते भेटायलेत, मी त्याला नकारणार नाही, ते भेटावेच. पण त्याहीपेक्षा शेतीमालाला भाव भेटणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आज बघा कापसाला भाव नाही. कापूस 7000 रुपयाच्या वर विकायला तयार नाही. बाहेर देशातून आयात होत आहे, तेलाची आयात होत आहे, त्यामुळे सोयाबीनला भाव भेटत नाही. त्यावर पुन्हा आयात कर वाढवून लावला तरी भाव भेटणं. शासनानं हमी भाव दिला त्याला 4892 रुपये. हमी केंद्र सुरू केले, पण त्या हमी केंद्रावरही त्या मालाला भाव भेटत नाही. तिथं कारणं लावल्या जातात, मॉइश्चर आहे, ओलावा आहे, सोयाबीन भिजलेलं आहे, कापसाला भाव मिळत नाही. मग शेतकरी मित्रांनो, आपण जी मेहनत करतो त्या मेहनतीने जो माल पिकवतो त्या मालाला भाव मिळणं गरजेचं आहे. कारण ते मेहनत आपण जर त्या मालाला भाव मिळाला तर आपण आणखी त्यासाठी मेहनत करू. पण हे जे 3000 रुपये देऊ म्हणतात, 2100 रुपये देऊ म्हणतात, किंवा ज्येष्ठांना 2100 रुपये महिना देऊ म्हणतात, शेतकरी मित्रांनो, यानं आपलं काही भागणार नाही.
एक लक्षात घ्या, आज शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे, दैनंदिन गरजा वाढलेल्या आहेत. आज एका मोबाईलचं रिचार्ज हे 3 महिन्याचं 900 रुपयाचं आहे. म्हणजे 300 रुपये प्रति महिना हा नुसता रिचार्जला जातो, एक लक्षात घ्या. त्यामुळे हे पैसे पुरणार नाहीत. ते येत आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्या सरकारचे किंवा त्या देणाऱ्याचे. पण मित्रांनो, जो आपण शेतीमाल पिकवतो त्याला भाव मिळणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करून कळवू शकता तुम्ही. म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळणं गरजेचं आहे, त्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रगती ह्या अशा फुकटच्या पैशावर होत नाही मित्रांनो. एक आपली म्हण आहे मराठीमध्ये की फुकटचं किती बी आलं तर पचत नसतंय म्हणतात. तसं हे फुकटचं नाही, हे आपणच आपल्या कराच्या माध्यमातून दिलेले पैसे आहेत आणि तेच आपल्याला मिळतात. हे आपल्या कष्टाचे पैसे नाहीत, हे आपणच दिलेले पैसे आहेत, तेच फक्त आपल्याला परत मिळालेत. मात्र कष्टाचे पैसे जसे आपण म्हणतो मराठीमध्ये ग्रामीण भागामध्ये की कष्टाचेच पैसे फक्त टिकत असतात, तसं आपण जे कष्ट करतो, शेतामध्ये घाम गाळतो, त्यामध्ये आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, कापूस असेल, भुईमूग असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, गहू असेल, या मालांना भाव मिळणं गरजेचं आहे मित्रांनो. त्या पैशाशिवाय किंवा त्या शेतीमालाला भाव मिळाल्याशिवाय शेतकऱ्याच्या जीवनामध्ये प्रगती होणार नाही. ह्या अशा फुकटच्या पैशामुळे प्रगती होणार नाही. तुम्ही बघत असाल शेतकरी मित्रांनो, आज प्रत्येकाला जर मुलाला शिकायला शाळेत टाकायचं तर इंग्लिश स्कूलच्या फीस ह्या 50-50 हजार 60-60 हजार रुपये इंग्लिश स्कूलच्या फी झालेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या शाळामध्ये कोणालाही शिकवू वाटणं, जिल्हा परिषदच्या शाळा ओस पाडत चाललेल्या आहेत. मग आपल्याला जर चांगल्या शाळेत आपल्या मुलाला शिकवायचं असेल तर मग फीस भरावी लागेल. आणि ह्या 2,000 रुपयावर आणि 3,000 रुपयावर आपली फीस भरणं होणार आहे का? त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं हा विचार केला पाहिजे की आपल्या शेतीमालाला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत ह्या अशा फुकट्या पैशाचं काही खरं नाही. याचा विचार करा शेतकरी मित्रांनो. आणि तुम्हाला ही माझी माहिती पटत असेल आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही बघत असालच कोणत्याही वस्तूचे भाव वाढत जात आहेत. कोणत्याही तुम्ही घरात आज तुम्हाला कोणतीही वस्तू आणायची, बाहेरची साखर आणायची, तुम्हाला तेल आणायचं आहे, तुम्हाला मीठ आणायचं आहे, हे झाल्या कौटुंबिक गरजा. पण ज्या काही भौतिक गरजा आहेत, सुखसोयीच्या सुविधा आहेत, समजा मोबाईल असेल, त्यामध्ये टी व्ही असेल, तुम्हाला चांगले कपडे घेणं असेल, तुम्हाला मुलाबाळाचे उद्या लग्न करायचे आहेत, अशा परिस्थितीमध्ये हे पैसे पुरणार नाहीत. हे पैसे गोड वाटतात मित्रांनो, तात्पुरते क्षणिक, हे लॉंग टर्म नाही, म्हणजे जास्तीचे दिवसांचे नाहीत. कारण हे असे आलेले पैसे हे सहज असेच खर्चिण्यात जातात. खरंच जातात का नाही हे पटतंय का नाही तुम्हाला? म्हणून शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळवून देणारं सरकार पाहिजे. आयात करून शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडणारे सरकार नाही पाहिजे. आता तुम्हीच ठरवा कोणतं सरकार कसं आहे, कोणाला मतदान करायचं, कोणाला निवडून आणायचं आणि कोणतं सरकार योग्य आहे. आणि सरकार कोणतंही आलं तरी परिस्थिती हीच राहते, हे आपल्याला करून घ्यावं लागतं. शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला उठाव करावा लागतो, आपल्याला कुठंतरी मागण्या मागावं लागतात आणि त्यासाठी आंदोलन करावं लागतं. त्यावेळेसच शेतीमालाला भाव मिळेल. नाहीतर नुसतंच आपण असंच बसलोत, देईन सरकार भाव, होईन भलं किंवा कोणीतरी करीन, असं होत नाही. हे सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही तोपर्यंत या गोष्टी होणार नाहीत. नाहीतर मला एक सांगा, आज आपण परंपरागत इतके वर्ष मी तरी पाहतो, माझ्या बघण्यातले इतके शेतकरी आहेत की जे परंपरागत शेती करतात, त्यांनी शेतीवर कोणताच असं चांगला बंगला बांधला नाही किंवा शेतीचे जेव्हा चांगली 4 व्हीलर गाडी घेऊन फिरलाय असाही नाही. उगा क्वचित काही शेतकरी असतील की ज्यांची बागायती असेल, ऊसाचं क्षेत्र असेल, चांगलं केळी असेल, हळद असेल, चांगली पिकं असतील, असा एखादा शेतकरी क्वचित असू शकतो की ज्यानं फक्त शेतीवर ते केलंय. मात्र ग्रामीण भागात बरेच शेतकरी असे आहेत की तीच शेती त्याच पद्धतीनं तशीच करत आहेत, तसेच भाव आहेत. मला एक सांगा, एक काळ असा होता म्हणतात की 1 क्विंटल कापूस विकल्यावर 1 तोळा सोनं येत होतं. आज सोन्याचा भाव 80,000 रुपयाच्या घरात गेलेला आहे आणि कापूस 7,000च्या वर जायला तयार नाही. 10-11 हजार रुपये 12,000वर गेलता, ते 7,000वर आलाय.
याचा कुठंतरी शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे जो शेतकऱ्यांचं भलं करील तेच सरकार आणणं आज काळाची गरज आहे आणि त्या सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेणं हे सुद्धा शेतकऱ्यांची गरज आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली, माझ्या काही गोष्टी कशा वाटल्या ह्यासुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.